महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। किडनी देऊन दुसऱ्याचा जीव वाचवतात हे फार महत्त्वाचे व्यक्ती असतात आणि यांची आपण नंतर केअर घेतली पाहिजे। ते काही वर्ष तरी त्यांना नीट सांभाळलं पाहिजे। त्यांचं ब्लड प्रेशर रेग्युलर ठेवणं, शुगर त्यांना काही असेल तर त्यांचं ज्यावेळी त्यांचं एका किडनीवर त्यांना पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये आणि युजली त्यांना प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं, कारण ते एका व्यक्तीला, एका रुग्णाला जीवनदान प्रदान करतात। अशा पद्धतीने आपण हा सोहळा 22 तारखेला घेणार आहोत। त्याच्यामध्ये हे किडनी दाते जे आहेत यांचं आपण कौतुक करणार आहोत। त्याच्यानंतर या लोकांची इंटरॅक्शन होईल आणि जनरल पब्लिकमध्ये किडनी डोनेट करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही एका व्यक्तीला जीवनदान देऊ शकता याचं महत्त्व आपण पटवून देणार आहोत। याच्यासाठी हा कार्यक्रम आपण 22 तारखेला घेणार आहोत आणि याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येत सगळ्यांनी हजर राहावं ही मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। त्याच्या अगोदर ॲक्च्युली डॉक्टर अनुपम काटोळकर आपले सध्या IMA छत्रपती संभाजीनगरचे प्रेसिडेंट म्हणून ते काम करतात। तो IMA कनेक्ट असो, डॉक्टरांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असो किंवा सामान्य जनतेशी त्यांचा जो एक प्रकारचा कनेक्ट आहे हे मेंटेन ठेवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात। यावर्षी सुद्धा ऑर्गन डोनेशन जेव्हा आम्ही हा विषय एक चर्चेत घेतला तेव्हा असं माझं बोलणं आणि डॉक्टर काटोळकरांची बोलणं झालं की ब्रेन डेड नंतर ऑर्गन डोनेशन आणि त्याच्यामुळे IMA तर्फे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस कमिटी ही आपण स्थापन केली आणि त्याचं चेअरमन म्हणून मी त्याचं काम करतोय। हे ग्रासरूटपर्यंत आम्हाला हे सगळीकडे काम न्यायचं आहे। मी डॉक्टर काटोळकरांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल आपल्याला माहिती द्यावी। सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ह्या दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालण्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित केली, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा त्याबद्दल तुमचे एकदा मनापासून धन्यवाद। भारतामध्ये दरवर्षी सुद्धा साधारणतः 5 लाख व्यक्तींना ऑर्गन डोनेशनची गरज असते आणि होतात किती, काही हजारांच्या पेक्षा कमी, म्हणजे 0.5% 1% पेक्षा कमी होतं ऑर्गन डोनेशन आपल्या भारतामध्ये। तेच विदेशामध्ये 20 ते 30% प्रमाण आहे या ऑर्गन डोनेशन विषयी। तर ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदानाचं जनजागृती करणे हे जसं आमचं डॉक्टरांचं देखील काम आहे तसं माध्यम प्रतिनिधींचं देखील त्यांचं एक या त्यांनी एक हात धरला, एक मदत दिली तर त्यांचं एक महत्वाचं मोलाचा आम्हाला साथ मिळेल। कारण नुसतं आम्ही आमच्या पेशंटला सांगून फायदा नाही, माध्यम प्रतिनिधींनी जर त्यांच्या माध्यमांमधून ही भूमिका मांडली तर ती खरंच गाजर ठरेल, ती खरोखरच आमचं यश असेल। इंडियन मेडिकल असोसिएशनने यावर्षी हा धागा पकडून महत्वाचं काम ऑर्गन डोनेशन जनजागृतीचं आपण हाती घेतलं। त्याचे अध्यक्ष या कमिटीचे आपण डॉक्टर श्रीगणेश पाटेला यांना केलं आणि त्यांनी एका वर्षामध्ये 10 ते 12 ठिकाणी त्यांनी म्हणजे अक्षरशः तुम्हाला मोठं वाटेल विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये याची सुरुवात झाली SP ऑफिसमधून। सर्वप्रथम आपण पोलीस जे अधिकारी होते त्यांना आपण त्यांची कार्यशाळा घेतली। इतकं मोठं काम डॉक्टर श्रीगणेश पाटेला यांच्या मार्फत होत आहे आणि याचा पुढे टप्पा म्हणजे 22 तारखेला आपलं अत्यंत महत्वाचं एक संमेलन आहे। कारण आपण आपल्या अनुभवातून किंवा एक एक्झाम्पल सेट करूनच आपण समाजाला संदेश देऊ शकतो। पण ज्यांनी ऑर्गन डोनेशन केलेलं आहे त्या दिवशी देखील त्यांनी यावं आणि या आमचं सेक्रेट मिशन जो आमचं मोहीम हाती घेतली आहे त्यांना कृपया पाठिंबा दर्शवा। प्रवीण सोनवतीकर के सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशा सुंदर कामामध्ये बनलेला किडनी केअर आणि IMA आम्ही 3 जण मिळून अतिशय उत्तम पद्धतीने समाजासाठी काहीतरी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आतापर्यंतचं काम असं दर्शवतं की भविष्यामध्ये पण असंच चांगलं काम आम्ही करत राहू, याबद्दल आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। आणि मला अपेक्षा आहे की हे जे सगळे माध्यम लोकांमध्ये याबद्दल अवेअरनेस कराल आणि त्यायोगे जास्तीत जास्त लोक ऑर्गन डोनेशन करण्यासाठी पुढे येतील आणि या कार्यामध्ये तुमच्या सदिच्छा आमच्या पाठीशी अशाच असतील। धन्यवाद। प्रेसिडेंट IMA छत्रपती संभाजीनगर आणि ओरियन सिटी केअर हॉस्पिटलचे डॉक्टर वरकटवार सर आणि डॉक्टर आशिष देशपांडे सर आणि आमची सिटी टीम डॉक्टर शिरीष देशमुख सर, डॉक्टर सोमवतीकर आणि डॉक्टर देवगिरीकर। किडनी ट्रान्सप्लांट जरी पेशंटला एक नवीन जीवन देतं पण याच्या मागे बऱ्याच लोकांना म्हणजे हातभार लावावाच लागतो। सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला आधारस्तंभ जो असतो हा किडनी दाता असतो, कारण की किडनी दात्याशिवाय ही किडनी आपल्याला भेटू शकत नाही आणि आपण रुग्णांना चांगलं आयुष्य देऊ शकत नाही।
या आजपर्यंत आम्ही इथे ओरियॉन सिटी केअरला 300पेक्षा अधिक ट्रान्सप्लांट केलेले आहेत आणि याच्यामध्ये माझ्या सगळ्या टीमचं खूप मोठं योगदान आहे. याच्यामध्ये आमची यूरोलॉजिस्ट टीम असेल, डॉक्टर सोमानी, डॉक्टर प्रशांत दरक, डॉक्टर रजनीकांत जोशी, ॲनेस्थेशियाची टीम आणि माझं ICU आणि कार्डिओलॉजी डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंट याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा लागतो आणि त्याच्यामुळेच हे सक्सेस आपल्याला भेटू शकतो. दुसरं आता हे जे आता आम्ही हा जो उपक्रम आहे आमचा ऑर्गन डोनेशन, तर तुम्हाला माहीत आहे मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस हा साजरा. कारण जे आहे ते समाजामध्ये किडनी आजार भेटणे आणि सगळ्यांना चांगलं निरोगी किडनी आरोग्य भेटणे हेच आहे. तर जगभरामध्ये याच्याबद्दल ही मोठी चळवळ आहे. जसं वर्गणवार सरांनी सांगितलं की आपल्याकडे जे प्रमाण आहे डिसीज डोनर म्हणजे ब्रेन डेड पासून ऑर्गन मिळण्याचं हे खूप कमी आहे आणि सगळा हा प्रोग्राम जो आहे याच्यामध्ये लाईव्ह डोनेशन म्हणजे घरातूनच कोणीतरी किडनी या भिंतीमध्ये येणार नाही, तर समाजामध्ये याच्याबद्दल जनजागृती होणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा एक कार्यक्रम हा वैद्यकीय परिसंवादाचा कार्यक्रम नाही, तर हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम आहे. तर यावेळेस आम्ही हा कामगिरी येथे घेत आहोत. याच्यामध्ये मी आवाहन करेल की जेवढे काही किडनी दाते असतील त्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि आम्ही त्यांचा सत्कार करू, त्यांच्या टेस्ट करू आणि त्यांना आवश्यक असलेलं जे काही मार्गदर्शन असेल ते आम्ही करू. मी आतापर्यंत कुठल्याही डोनरकडनं फॉलोअपमध्ये कधी